अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद चीफ एडिटर अमरावती टेलीविजन पे पहुंचे हैं बडनेरा पुलिस स्टेशन, जहां एक व्यक्ति ने जो अर्जदार है अशोक मनोहर राव बंसोड़, 50 वर्ष, धंधा मजदूरी, संभाजी नगर, आठवड़ी बाजार, नई बस्ती, बडनेरा। इन्हें एक कंप्लेंट किया गैर अर्जदार, इसका नाम है ललित लालाजी कांबळे। ये अशोक मनोहर राव बंसोड़ के साथ में बहुत ही नाइंसाफी हुई। उसके साथ में 420 के फ्रॉड किया गया, तो उसने बडनेरा पुलिस स्टेशन के अंदर एक अपनी एफआईआर लिखाई, एफआईआर में कंप्लेंट दी, और जो कुछ भी कंप्लेंट की है वो हमारे पास में उसकी क्लिप है, वो हम आपको दिखाते हैं और देखते हैं आने वाले समय के अंदर बडनेरा पुलिस स्टेशन किस तरह से, किस स्टेप से कार्रवाई करती है। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती न्यूज के लिए कैमरामैन राहुल वानखेड़े के साथ। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशोक बनसोडे अशोक बनसोडे संभाजीनगर आठवडी बाजार इथे राहतो आणि मी 10 तारखेला इथं बडनेराला आलो गीतांजली एक्सप्रेसने आणि आल्यानंतर मी कांबळे मला घ्यायला आला ललित कांबळे आणि त्यांनी मला त्याच्या घरी नेल्यानंतर रातभर चांगलं ठेवलं आणि हा ललित कांबळे कोण आहे? मित्र होता. त्या 20,000 देण्याकरता आलो मी त्याला. तर त्याने रातभर चांगलं ठेवलं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी त्याने माझ्याकडनं मोबाईल इसरला आणि ATM पण इसरलं आणि त्याच्यानंतर माझे रोख रक्कम त्याला 20,000 दिले होते, मी त्याचे उसने होते म्हणून दिले होते. तर त्यांनी उर्वरित रक्कम पण काढून घेतली माझ्याकडे 30,000. म्हणजे किती उर्वरित म्हणजे नेमकी किती? 50 काढले. त्याच्यानंतर त्यांनी ATM दिल्यानंतर अर्ध्या तासानं मला ते ATM आणून दिलं आणि मोबाईल पण त्यांच्याकडे होता 4 दिवस आणि मोबाईल त्यांच्याकडे 4 दिवस होता आणि त्या 13 तारखेपर्यंत मी बडनेरामध्ये इथं होतो, राहुलनगरमध्ये. आणि 13 तारखेच्या संध्याकाळी मला नागपूरला नेण्यात आलं. नागपूरला नेल्यानंतर रातभर तिथं ठेवलं आणि 14 तारखेला मला गीतांजलीने इथं बडनेरापर्यंत आणून सोडलं त्यांच्या घरी आणि 4 वाजता मला संध्याकाळी माझा मोबाईल मला परत मिळाला. बस इतकंच आहे. आणि तुम्ही म्हणता की 50,000, पण त्या कंप्लेंटमध्ये 4 लाख रुपयाचा उल्लेख आहे. तर तुमचा मोबाईल त्यांच्याकडे जेव्हा होता तर त्या मोबाईलवर तुम्हाला न कळत पैसे काढण्यात आले असं तुमचा आरोप आहे? हो आहे ना. अच्छा. पण ते मला ते कळलंच नाही, ते माझ्या मोबाईलमधले पैसे गेले नाही गेले मला का की ते कधी लक्षात आलं तुमच्या? ते नंतर लक्षात आलं की मला माझे मामा अशोक खरात यांनी मला फोन केला, बाबू तुझ्या मोबाईलवर 4 तारखेला खात्यावर पैसे जमा झाले आणि तू बघ बुवा. मी अशीची वाट बघतो. मी यांना म्हटलं की मला त्याचं हे पाठवा की स्क्रीनशॉट पैसे आल्याचा. तर यांनी मला काही पाठवला नाही. मग यांनी नंतर सांगितलं, मग आलाच नाही समजा. तर त्या कारणाच्या माझ्याकडे पैसे असल्यामुळं की मी बँकेत जाऊ शकलो नाही आणि मी खात्री सुद्धा करू शकलो नाही की पैसे आले नाही आले. मला या गोष्टीचं भानसुद्धा नव्हतं. तर हे नंतर मला कळलं की बा माझे पैसे याच्यामध्ये नाही आहे बा म्हणून खात्यामध्ये गेले असताना तेव्हा माहीत पडलं. तुमच्या तक्रारीत असा उल्लेख आहे की त्यांनी तुम्हाला जीव मारण्याची धमकी दिली आहे? ही गोष्ट खरी आहे. काय झालं का होतं नेमकं? तर त्यांनी माझ्या पैसे देशील तर तुला आम्ही हातपाय तोडून जिवंत होणार नाही असे धमकी देत होते. आणि त्यांना 2 लाखाचा चेक पण दिला होता. तुम्ही हे पैसे सावकारीच्या माध्यमातून घेतले होते की उसनवारी घेतले होते एक मित्र म्हणून? तर सावकारीच्या माध्यमातून घेतले होते. 80 घेतले होते. 80,000? हां, 80चे त्यांना व्याजासहित 2 लाख रुपये दिले होते. ते चेक दिला होता त्यांना. अच्छा, ते चेक दिला होता आणि हे एक्स्ट्रा 4 लाख गेले आहे तुमचे? हां, एक्स्ट्रा 4 लाख गेले. तर माझे पैसे काढण्याचं काही अधिकार म्हणजे 4.5 लाख पूर्ण टोटली 4.5 लाख. मग 2चा चेक दिल्यानंतर पैसे काढण्याचा अधिकार नव्हता. मग याची विचारणा तुम्ही त्यांना केली काय? 5 दिवस तुम्ही त्यांच्यासोबत असताना तुम्ही मला कोणताच त्रास दिला नाही त्यांनी, तर म्हणजे प्रेमाने तुमच्याकडून मोबाईल घेऊन तुमच्या नकळत त्यांनी पैसे काढले असं तुमचं म्हणणं आहे? हो बरोबर आहे ना. आणि त्यांनी म्हणजे असं मग मी म्हणजे त्यांना मोबाईल मागत होतो माझा आला की मला बा फोन द्या माझा आला. मला माझे म्हणजे ते काही डॉक्युमेंट आहेत म्हणजे महत्त्वाचे, मला काही तिथं काम करायचं आहे बा असं. तर मला संपर्क करायचा आहे माझ्या नातेवाईकाशी. तुमच्या अकाउंटचा पासवर्ड त्यांना कसा माहीत होता? तुमचा मोबाईल त्यांच्याकडे होता तर तुम्ही कधी त्यांना सांगितला होता? नाही. अच्छा.
सांगितलंच नाही असं कधी. आणि मला हे काय घडलं काही पण ललित माहितीच कांबळेला नाही. तुझा आला पासपोर्ट नाही. त्याने काढून दिलेला आहे ना. हा त्यांनी काढून दिलं होतं. ललित कांबळेने ATM काढून दिलं ना. हा हा हा. मग आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मग मला पुढं म्हणजे स्टेशनपर्यंत आणून सोडलं. ठीक आहे. हा हा.